सर्वांना नमस्कार। या शाळेमध्ये हा जो दलित महाप्रभू आयोजित करायचा जो निर्णय झाला, आदरणीय सरांनी आम्हाला सूचना दिली की आता या शाळेमध्ये आपला एक कार्यक्रम संपन्न करायचा आहे। त्याची अनुमती एक आपल्याला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्व आपले जे एसएमसी आहेत व गावकरी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आधी माझी विद्यार्थी, या सर्वांच्या प्रेरणेमुळे हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतोय। त्याचप्रमाणे मी एक संत तुकोबा रायांचा एक अभंग आढळला, संत येती घरा तुळशी दिवाळी रस्ता। आदरणीय स्वामींच्या पादस्पर्शाने त्या भूमीला एक खरोखर एक चांगल्या प्रेरणा मिळाली। असं म्हणतात की एक ज्ञानाची गंगाईची आहे आणि एक भक्तीची गंगाईची आहे। दोन्ही गंगेचा संगम झाला तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या दोन्ही एक ज्ञानाची गंगा आणि भक्तीची गंगा सांगणारी त्या ठिकाणी आपल्या शाळेला एक महापुरुष उपलब्ध झाले। आणि मुलांना मी विनंती करतो की या सर्व भक्ती आणि ज्ञान या रसाचं आपण सर्वांनी सेवन करायचं आहे। आणि आज जो काही दिवसभर जो कार्यक्रम चालणार आहे याची आपल्याला सर्वांनी नोंद घेऊन काहीतरी या शाळेतून आपल्याला शिकायला मिळेल याची मी उणीव ठेवतो। आणि आपण शालेय शिक्षणासोबतच एखाद्या संगीताची जोड ठेवावी। शालेय शिक्षण देखील महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे आपण कला क्रीडा काही ज्या गोष्टी असतील त्या आपण रुजू करायच्या आहेत। एक आठवलं म्हणून सांगतो, आपला एक अमोल रावाडे नावाचा मित्र होता। त्या शाळेमध्ये काही येत नव्हतं, फक्त तो पोहवा वाजवायचा। पोहवा शाळेमध्ये सगळ्यात शेवट विद्यार्थी तो पोहवा वाजवत त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की अमोल, हा आपला पोहवा वाजवायचा प्रांत नाही, तो हा पोहवा वाजवू नकोस। पण शाळेकडून त्याला प्रोत्साहन दिलं आणि सर्व अमोल रावडे हा आपला बारापूरचा मित्र आहे, तर शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि आज जगाय तो पोहवा वाजवत तो 32 शिकत आज 2019ला सारेगामाचा लिटल चॅम्प आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की शालेय शिक्षणाची जोड घेत आपण काहीतरी एक कला सादर केली पाहिजे। हेच आपलं यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे। संत गाडगेबाबा असे म्हणतात की मंदिरातले कळस किती मोठे आहेत याच्यावरून असं एका ठरत नाही, गावात किती मोठे बंगले आहेत याच्यावरून असा विचार करत नाही, गावोगावी गाड्या किती मोठ्या आहेत याच्यावरून असा विचार करत नाही, तर गावची शाळा किती मजबूतपणाने उभी आहे याच्यावरून गावचा विकास करतो, हे लक्षात घ्या। आणि हा आजवरचा ध्यास आपल्या सर्व गावकऱ्यांनी मुळाशी आज आहे की आपल्या गावची शाळा किती मजबूतपणाने उभे करायचे आहे। आपण एसडीएमसी असो, सर्वजण असो, शिक्षकांनी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना किंवा गावकऱ्यांना एखादी गोष्ट सांगितली की बाबा अमुक शाळेमध्ये हा असा उपक्रम राबवायचा आहे, अगदी तात्पर्याने अत्यंत प्रेमाने त्यांनी कोणतीही मदत आपल्याला या ठिकाणी रुजू करतात। त्या ठिकाणी संत गाडगेबाबा म्हणाले की एक वेळा त्यांना संत गाडगेबाबांना भाऊराव पाटील भेटले व त्यांना म्हणाले की अरे हा सातारचा दाढीवाला बाबा मला जर अगोदर भेटला असताना तर मी देशात जास्तीत जास्त धर्म मंदिर नव्हे ज्ञान मंदिर उभे केले असते, असे संत गाडगेबाबा म्हणतात। त्यांचं शेवटचं कीर्तन 1956 सालला बांद्रा पोलीस स्टेशनला या ठिकाणी झालं। त्यांचं निधन त्याच वेळी झालं। गाडगेबाबा म्हणतात की एक वेळे बायकोले कमी भावाची लोड घ्या, म्हणजे त्यांची ती वऱ्हाडी भाषा होती, एक वेळे बायकोले कमी भावाची लोड घ्या, एक वेळा जेवणाचे ताट मोडा पण पोरांना आधी शाळेत घाला, असे म्हणणारे संत गाडगेबाबा होते। याचीच जाणीव घेऊन आपण आपल्या आई वडिलांचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि काहीतरी आपल्याला एक मोठं अधिकारी व्हायचंय हे लक्षात ठेवून मी माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय कर्नाटक। धन्यवाद।